मेष राशी 2025 ते 2029 साडेसातीचा पहिला टप्पा सुरू. संघर्ष की परिवर्तन, सत्य भविष्य जाणून घ्या. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मेष राशीच्या मित्रांनो, काळ फिरतो आहे. ब्रह्मांड पुन्हा एकदा शक्तीचं संतुलन घडवतंय आणि आता या विश्वात एक नवीन अध्याय घडला आहे. ती म्हणजे शनीची साडेसाती आता तुम्हाला सुरू झाली आहे. मेष राशीच्या माझ्या मित्रांनो, हा काळ साधा नाही. ही आहे नियतीची परीक्षा, जिथे तुमचं धैर्य, संयम आणि श्रद्धा सगळं कसोटीवर येणार आहे. 2025 पासून सुरू झालेला हा प्रवास तुमच्या आयुष्याला हादरवून टाकेल, पण नव्या उंचीवर नेईल. कारण शनी वाईट नाही, शनी फक्त न्याय देतो आणि जो प्रामाणिक आहे त्याला ते आशीर्वाद देतात. मेष राशीची साडेसाती आता सुरू होणार आहे पहिला टप्पा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात मेष राशीच्या आयुष्यात कोणकोणते बदल येणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कोणती नवी सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टींपासून मेष राशीवाल्यांना सावध राहावं लागेल. तर मित्रांनो, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे, जी तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतील व रातोरात करोडपती बनवू शकते. आता जाणून घेऊया मनाचा बदल. स्वतःशीच होणार आहे तुमचा आता सामना. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही नेहमी धावणारे, लढणारे आणि मी करू शकतो असं म्हणणारे लोक आहात. पण शनी आता तुम्हाला थांबवणार आहे, स्वतःकडे पाहायला, स्वतःशी सामना करायला लावणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवतंय का, मनात गोंधळ आहे, आत्मविश्वास कधी वाढतो कधी तुटतो, काहीतरी आतून बदलतंय, पण नेमकं काय बदलतंय हेच तुम्हाला समजत नाही. हाच तो काळ आहे जेव्हा शनी तुमचं मी कोण आहे हे पुन्हा ओळखून तुम्हाला देणार आहे. जुने विचार तुटतील, नाती तपासली जातील आणि खोटेपणा देखील इथे संपणार आहे. तुम्हाला जे खरे वाटत होते ते अचानक आता बदलणार आहेत. पण घाबरू नका, हे तुटणं म्हणजे शेवट नाही, तर ही आहे तुमच्यासाठी नव्या प्रवासाची सुरुवात. कारण शनी तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे, जेणेकरून पुढच्या टप्प्यात तुम्ही स्वतःची नवीन ओळख निर्माण करू शकाल. म्हणून या काळात शांत राहा, ध्यान करा आणि जुने संघर्ष सोडा. शनी न्याय देतात आणि जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला ते वर नेतात. करिअर आणि कर्मफळ, कठोर परिश्रमाचा काळ. 2025 पासून शनी मीन राशीत प्रवेशला आहे, म्हणजेच मेष राशीच्या 12व्या स्थानावर शनीचा गोचर सुरू झाला आहे आणि या क्षणापासून सुरू झाली आहे साडेसातीची पहिली पायरी. शनी 12व्या स्थानावर आला की तो कर्म आणि खर्च या दोन्ही गोष्टींवर कठोर दृष्टी ठेवतो. जो आपली जबाबदारी टाळतो त्याला ते जाग करतात, पण जो प्रामाणिक आहे, जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला ते अधिकच मजबूत बनवतात. या काळात तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी तुम्ही सहज करायच्या आत त्याच्यासाठी दुप्पट मेहनत लागते. वरिष्ठ मंडळींनी तुमचं कौतुक आता करणं कमी केलं आहे. कधी अचानक जबाबदाऱ्या तुमच्या आता वाढल्या आहेत आणि कधी एखादी जुनी योजना तुम्हाला या ठिकाणी थांबलेली आता दिसणार आहे. कारण हा काळ आहे शनीचा. हे सगळं थांबवणं म्हणजे शिक्षा नाही, हा शनीचं एक तप आहे. कारण जेव्हा माणूस संयमाने थांबतो तेव्हाच त्याच्या धैर्याचं होतं ते सोनं. या काळात शनी मीन राशीत राहून तुमच्या 12व्या भावात बसला आहे, जो की खर्च, परदेश, झोप आणि मनशांतीचं स्थान आहे. त्यामुळे काहींना कामात अनपेक्षित खर्च, ट्रान्सफर किंवा परदेशात जाण्याची संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, जिथे शनी जातो तिथे स्थैर्य आणि परिणाम उशिरा दिसतात, पण कायमचे दिसतात. 2025च्या उत्तरार्धात गुरुची दृष्टी देखील तुमच्या कर्मस्थानावर पडते, म्हणजेच शनीचा तप आणि गुरुचा आशीर्वाद एकत्र काम करेल. जो सातत्य ठेवेल तो हळूहळू वर चढेल. अनेक मेष राशीतील लोक या काळात करिअरचे पुनर्रचन वर्ष अनुभवतील.
काही जण जुन्या नोकरीतून बाहेर पडतील, काहींना अचानक नव्या जबाबदाऱ्या मिळतील आणि काहींसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा प्रबळ होईल. कारण शनी तुम्हाला शिकवतो की खऱ्या यशासाठी शॉर्टकट हा कधीच नसतो. या काळात प्रत्येक पाऊल मोजून टाकावं लागतं, पण त्याचबरोबर पावलांचं फळ पुढच्या 7 वर्षांसाठी तुमच्यासाठी आता बीज ठरणार आहे. 2025 ते 2028 हा काळ म्हणजे कर्म साठवण्याचा हा काळ आहे. जर तुम्ही प्रामाणिक, सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध राहिलात तर पुढच्या टप्प्यात म्हणजे 2028 ते 2031 मध्ये शनीचा दुसरा टप्पा तुमचं करिअर सोन्यासारखं आता झळकवणार आहे. पण जर तुम्ही आज घाई केली, शॉर्टकट घेतले, तर शनी तुम्हाला इथे थांबवणार आहे आणि मग तुम्हाला दाखवेल आणि पुन्हा तुम्हाला सुरुवात करायला लावेल. या काळात कर्म शब्द हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. कारण मेष राशीच्या जातकांसाठी शनी म्हणजे शिस्त, वेळ आणि जबाबदारी याचं एकत्र रूप. ज्याने या काळात संयम ठेवला त्याचं नाव पुढच्या 3 वर्षात उंचावेल. ज्या हातांनी आज मेहनत केली त्या हातांनी उद्या कीर्ती गाठली जाणार आहे. कारण शनी हा कठोर आहे, न्यायी आहे आणि जो आपल्या कर्मात प्रामाणिक राहतो त्याला तो फक्त तपासूनच सोडत नाही. हा काळ कठीण आहे, पण त्याचवेळी सोन्याचं बीर पेरणारा देखील हा काळ आहे. त्यामुळे या काळात शांत राहा, काम करत राहा. शनी तुमचं सगळं पाहत आहे. यानंतर आहे नाती आणि भावनिक परीक्षा, म्हणजेच तुमची आहे आता विश्वासाची कसोटी. कारण शनी जेव्हा 12व्या भावात असतो तेव्हा तो मनातील भावनांना फिल्टर करतो. कोण तुमच्यावर खरंच प्रेम करतंय आणि कोण फक्त स्वार्थाने जवळ येत आहे हे आता तुमच्या समोर येईल. मेष राशीच्या मित्रांनो, 7.5च्या या पहिल्या टप्प्यात तुम्हाला काही नाती गमवावी लागतील. काही लोक दूर जातील, काहींचं खरं रूप तुमच्या समोर येईल आणि काही जुनी जखम पुन्हा उघडेल. पण लक्षात ठेवा, शनी काही घेऊन जात नाही, तो फक्त अनावश्यक गोष्टी काढून टाकतो. कारण पुढच्या टप्प्यात तुम्हाला ज्या नात्यांची गरज आहे ती आध्यात्मिक पातळीवर मजबूत व्हावीत, म्हणून हे आवश्यक आहे. ज्यांच्या नात्यात खोटेपणा, स्वार्थ आणि दिखावा आहे, शनी ते नाते तुटू देतो. पण जिथे निष्ठा आणि खरी भावना आहे तिथे तो नातं पुन्हा जोडतो, पण एका नव्या स्वरूपात. 2025 ते 2026 मध्ये राहू केतूचे संक्रमण देखील तुमच्या संबंधांवर परिणाम करणार आहे. राहू 12व्या भावातून स्वतःकडे पळवतो, तर केतू 6व्या भावात बसून मनातील संघर्ष तुमचा वाढवणार आहे. म्हणजेच हा काळ स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याचा आहे. कारण या काळात जो संयम ठेवेल, जो मन शांत ठेवेल, त्याचंच इथे प्रेम टिकेल आणि अधिकच ते प्रेम पवित्र बनेल. शनी तुम्हाला आता शिकवतो की प्रेम हे वचन नाही, तर प्रेम आहे ते कर्म. आणि खरी नाते तीच जी काळाच्या कसोटीवर टिकतात. आकाशात मेष राशी जर कोणी तुमच्यासाठी वागण्यात बदल दाखवत असेल, त्यांना जबरदस्तीने धरू नका. कारण शनी फक्त त्या लोकांना जवळ ठेवतो जे तुमच्या आत्म्याशी जोडलेले आहेत. म्हणून या काळात शांत राहा, माफ करा आणि हळूहळू पुढे जात राहा. कारण पुढच्या टप्प्यात जे नातं टिकेल तेच नातं तुमच्यासाठी आणि आयुष्यभरासाठी पवित्र राहील. 7.5 नातं तोडत नाही, ती नात्यांची तुम्हाला आता ओळख करून देणार आहे, ते इथे स्पष्ट होते. यानंतर आहे आर्थिक आणि मानसिक बदल, कर्माचे देणं घेणं. शनीचा प्रवास जेव्हा मेष राशीच्या 12व्या स्थानावर सुरू होतो तेव्हा तो फक्त बाहेरची संपत्तीचं मोजमाप करत नाही, तो देखील आतल्या संपत्तीचं मोजमाप करतो, म्हणजे मनशांतीचंही गणित करतो. या काळात शनी म्हणतो, जे घेतलं आहेस त्याचं देणं तर तुला द्यावंच लागेल आणि जे दिलं आहेस त्याचं फळ तर तुला आता मिळणारच आहे. 2025 ते 2028 या काळात मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती थोडी बदलणारी दिसते. काहींना अचानक खर्च वाढतील, घर, आरोग्य, शिक्षण किंवा प्रवास यावर खर्च होतील. पण या खर्चाचा हेतू नकारात्मक नाही, तर तो आहे शुद्धीकरण. कारण शनी 12व्या भावात असताना लपलेले खर्च उघड करतो, जे तुम्ही विसरलेले असता. जसे की जुने कर्जे, अपूर्ण जबाबदाऱ्या किंवा काहीतरी जड कर्मबंधन. म्हणून या काळात कर्ज, गैरव्यवहार आणि अविचारी खर्च यांपासून दूर राहा. जो संयम आणि आर्थिक नियोजन करेल त्याचं फळ पुढच्या टप्प्यात 10 पट त्याला मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चाचणी आहे. काहींसाठी नोकरीत मंदी, काहींसाठी उत्पन्नात चढ उतार,
पण जो मेहनती आहे त्याला गुरुचा आशीर्वाद लवकर मिळेल. 2025च्या उत्तरार्धात गुरु तुमच्या कर्मस्थानावर दृष्टी ठेवत आहे. त्यामुळे योग्य वेळ साधून घेतली तर अचानक उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत तुमच्या समोर आता निर्माण होतील. या काळात शनी तुमच्या मनातली ही परीक्षा घेतो. कधी पैसे नसल्याची भीती, कधी भविष्याबद्दल गोंधळ. पण हा काळ भीतीचा नाही, तर जागरूकतेचा हा काळ आहे. तुमचं मन जर शांत ठेवलं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला तर शनी तुमच्या आत्मविश्वासाला सोन्यासारखं आता रूप देणार आहे. शनीचा एक नियम आहे, जो भीतीवर विजय मिळवतो त्यालाच संपत्तीचा खरा अर्थ कळतो. त्यामुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या मर्यादित असला तरी तो तुम्हाला संतुलन शिकवतो. तुम्ही ज्या वस्तूंमध्ये सुख शोधत होता तिथे आता तुम्हाला अर्थ सापडणार नाही. पण ज्या क्षणी तुम्ही कमीमध्ये समाधान शोधाल तिथेच खरी शांती आणि समृद्धी उगवेल. 2026 मध्ये शनीचा प्रभाव वाढेल आणि त्या काळात काही मेष राशीच्या जातकांना जुने कर्म परत फेडावे लागतील, जसे की अपूर्ण व्यवहार, तुटलेली वचने किंवा कुणाला दिलेली वेदना. हेच देणे फेडून शनी तुम्हाला मोकळं करतो आणि एकदा ते झाले की पुढचा काळ म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांततेचा. मेष राशीच्या मित्रांनो, हा काळ गमावण्याचा नाही, हा काळ आहे संतुलन शिकण्याचा. कारण ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं त्याच्यावर शनीने आशीर्वाद अखंडच राहतात. कर्माचे फळ देणे फेडल्याशिवाय खरी शांती देखील मिळत नाही आणि शनी हाच आहे तो बँकर आहे, जो प्रत्येक खातं बरोबर करत असतो. नंतर आहे आध्यात्मिक जागृती आणि पुनर्जन्म. इथेच होणार आहे तुमच्या नव्या युगाची सुरुवात. कारण 7.5चा शेवटचा टप्पा म्हणजे शेवट कधीही नसतो, तो असतो म्हणजे एक नवीन प्रारंभ करण्याचा काळ. कारण जेव्हा शनी तुमच्या आत्म्याला घडवतो तेव्हा तो तुम्हाला देखील पुन्हा जन्म देतो. ते म्हणजे नव्या चेतनेचा, नव्या उद्देशाचा आणि नव्या आत्मविश्वासाचा. मेष राशीच्या मित्रांनो, 2028च्या अखेरीस आणि 2029च्या आरंभी शनी तुमच्या राशीवरून पुढे जातो आणि तुम्हाला मुक्तीचा आशीर्वाद देतो. पण ही मुक्ती फक्त बाह्य नाही, ती आतल्या बंधनांपासून आहे. या काळात तुम्हाला जाणवेल, काही नाती, काही सवयी, काही विचार आपोआप तुटत आहेत, असे की नाहीसे होत आहेत. हे तोडणं नकारात्मक नाही, हे म्हणजे स्वतःच एक नवं रूप घेणं आहे. कारण शनी हा केवळ कर्मांचा न्यायाधीश नाही, तर तो आहे आत्म्याचा गुरु. 7.5च्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आत्म्याला तो आरसा दाखवतो की तू कोण आहेस खरोखरच ओळख. हा काळ असेल अंतर्मुख होण्याचा, ध्यान, प्रार्थना आणि आत्मसंवाद करण्याचा. अनेकांना या काळात दिव्य अनुभूती, आध्यात्मिक स्वप्न आणि अचानक शांतता जाणवणार आहे. काहींना जाणवेल गुरु, देवता आणि पूर्वजांचं मार्गदर्शन त्यांना स्वप्नामधून मिळत आहे. तुमचं मन हळूहळू अहंकारापासून दूर होईल. आता तुम्ही संघर्षासाठी नव्हे तर शांततेसाठी जगायला सुरुवात कराल. शनीने तुम्हाला जे शिकवलंय म्हणजेच संयम, जबाबदारी, आत्मनियंत्रण, तेच आता तुमची आध्यात्मिक शक्ती हळूहळू बनणार आहे. आता होणार आहे नव्या कर्मांचा प्रारंभ. शनीची 7.5 संपल्यानंतर मेष राशीच्या जातकांच्या जीवनात नव्या संधी उघडणार आहे. म्हणजेच मिळणार आहे नवी दिशा, नवीन संबंध आणि नवीन ध्येय. जे दरवाजे वर्षानुवर्ष बंद होते तेच आता तुमच्यासाठी अचानकपणे उघडणार आहे. आणि जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमचं मार्गदर्शन करतील. कारण तुम्ही जगलेल्या वेदनेतून ज्ञानात परिवर्तित झालेला आत्मा आहात. 2029 ते 2032 हा काळ कर्मफलाची भरभराट दाखवतो. तुम्ही जे शिकलात त्याचं फळ मिळेल. काहींसाठी हे ज्ञान, काहींसाठी अध्यापन, काहींसाठी आध्यात्मिक प्रवासाचा प्रारंभ असेल. ज्योतिषशास्त्रात सांगतात, जेव्हा शनी 7.5 संपवतो तेव्हा तो मागे जुनी आत्मा सोडून जातो आणि पुढे नव्या आत्म्याला जागवतो. म्हणूनच हा काळ तुम्हाला नव्याने घडवतो. तुमचं मी आता विस्तारतं, फक्त स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी. तुमचं अस्तित्व आता कर्तृत्व बनतं आणि कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन तुम्ही निर्मात्याच्या भूमिकेत आता प्रवेश करणार आहे. आता जाणून घेऊया शनीचा शेवटचा आशीर्वाद. शनी शेवटी म्हणतो, आता तू समजला आहेस, आता तू तयार आहेस. हा काळ म्हणजे मोक्षाच्या बीजाचा जन्म. तुम्ही ज्या चुका केल्या त्यातून शिकला, ज्या नात्यांनी तोडलं त्यातूनच तुम्ही घडले
आणि ज्या वेदनांनी तुम्हाला रडवलं त्यातूनच तयार झाला एक प्रकाश. शनी आता तुम्हाला थांबवत नाही, तो तुम्हाला आशीर्वाद देतो. जा, तुझं नवं युग सुरू कर. आणि त्या क्षणी तुमचं जीवन नाही तर पूर्णपणे बदलते ती जीवन जगण्याची चेतना. 7.5 हा शाप नाही, ती आहे आत्म्याची शुद्धी. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही या काळातून जे काही गमावलं ते खरं तर तुम्हाला जखडणाऱ्या गोष्टी होत्या आणि जे काही टिकून राहिलं तेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. शनी तुम्हाला मोडत नाही, तो तुम्हाला घडवतो. तो अंधार दाखवतो जेणेकरून तुम्ही स्वतःचा प्रकाश ओळखू शकाल. 2025 ते 29 हा प्रवास तुमचं जीवन बदलून टाकेल. या काळात जे शिकाल ते आयुष्यभर सोबत राहील. आणि जेव्हा शनी तुमच्या राशीतून पुढे जाईल, तुम्ही तुटलेले नसाल, तुम्ही रूपांतरित झालेले असाल. तुमचं आयुष्य आता कर्म नव्हे तर धर्म मार्गावर चालणार आहे. कारण संघर्ष संपला नाही, तो शुद्ध झाला आहे. आणि आता सुरू होत आहे मेष राशीचं नवसन जीवन. संघर्षातून तेजाकडे. हाच 7.5चा खरा अर्थ. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य